अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मेष राशीच्या मंडळींनो, 26 जून 2026 हा शुक्रवार सर्वांसाठी सारखा नसणार आहे. कारण उद्या ग्रहाची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे, जी काही निवडक मेष राशीच्या व्यक्तींच्या नशीब एका दिवसात बदलू शकतं. मेष राशीच्या मंडळींनो, उद्या शुक्रवार 26 जून 2026 तुमच्या कुंडलीतील 3ऱ्या आणि 11व्या भावात असा एक भयंकर मोठा बदल घडतोय, ज्यामुळे माता महालक्ष्मी स्वतः तुमच्या दारी येण्याचे संकेत देत आहे. खूप सोसलं, खूप अपमान सहन केला, आता शांत बसा, कारण तुमची ताकद काय आहे हे आता जगाला समजणार आहे. उद्याच्या दिवसात तुमच्या स्वप्नातून मिळणारे संकेत आणि ग्रहांची ही महायुती तुमच्या आयुष्याला कोणती कल्टाणी देणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज एक सेकंदही भाग सोडू नका, कारण आजची माहिती तुमच्या संपूर्ण आयुष्याचा सुवर्ण काळ ठरू शकते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवताचं किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला मात्र विसरू नका. आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, 26 जूनच्या या पावन दिवसाचे तुमचे शुभ आणि अशुभ गणित आधी नीट समजून घ्या, जेणेकरून वेळेची कोणतीही चूक होणार नाही. उद्याचा शुभ रंग गुलाबी आणि गडद लाल. उद्याचा शुभ अंक 9 आणि 1. उद्याचं शुभ अक्षर ल, अ आणि च. उद्याची शुभ वेळ अमृतकाळ दुपारी 12:20 पासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत या काळात महत्त्वाचे कामे करा. मेष राशीच्या मंडळींनो, आता अत्यंत गांभीर्याने समजून घेऊया त्या ग्रहांची स्थिती जी तुमच्या नशिबाचे टाळे उघडणार आहेत. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाची ऊर्जा तुमच्यामध्ये उपजतच असते. उद्या तुमच्या कुंडलीतील 4 प्रमुख भाव सक्रिय होत आहेत. 3रा भाव पराक्रम, संवाद, भाऊ बहीण स्थान. उद्या तुमच्या कुंडलीचा 3रा भाव प्रचंड बलवान होत आहे. या भावामुळे तुमच्यातील धाडस आणि पराक्रम वाढेल. भाऊ बहिणीशी असलेले जुने वाद मिटतील आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला एखादी मोठी मदत लाभेल. तुमचे संवाद साधण्याची शैली लोकांना भुरळ पाडेल. 5वा भाव, या भावात केतूचा प्रभाव असल्यामुळे तुमची आकलन शक्ती आणि गूढ ज्ञान वाढेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धिमत्ता तुम्हाला लाभेल. संतांकडून अत्यंत आनंदाची बातमी कानावर पडेल, म्हणजे तुमच्या मुलांबाळांकडून. त्याचबरोबर 11वा भाव, या स्थानात राहू विराजमान आहे. 11व्या भावातील राहू हा शत्रूचा पूर्ण नाश करतो. तुमच्या मनात बऱ्याच दिवसापासून असलेला इच्छा उद्या पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतील आणि अचानक धनलाभ होईल. सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे मंडळी, देवगुरु बृहस्पती गुरु तुमच्या कुंडलीच्या 2ऱ्या भावात बसून आपली अमृत दृष्टी ठेवून आहेत. यामुळे तुमच्या वाणीमध्ये गोडवा येईल, कुटुंबात एक निर्माण होईल आणि अडकलेले धन अचानक तुमच्या तिजोरीत जमा होईल. मेष राशीच्या मंडळींनो, गेले अनेक महिन्यापासून नोकरीमध्ये तुमची जी घुसमट होत होती ती उद्या संपणार आहे. 3ऱ्या भावामधील पराक्रमामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्या विरुद्ध जे कारस्थान रचत होती ते उद्या उघडे पडतील. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक एका मोठ्या कामाची जिम्मेदारी किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. व्यापार करणाऱ्या मंडळीसाठी लाभस्थानाचा राहू प्रगतीचे दरवाजे उघडेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारीत पारदर्शकता ठेवा. सरकारी कामाशी संबंधित अडकलेले तुमचे प्रस्ताव उद्या अचानक मंजूर होतील. हा बदल तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य घेऊन येईल. मंडळी, उद्याचा दिवस महालक्ष्मीचा आहे आणि अशा वेळी आपले गुप्त मन आपल्याला स्वप्नातून काही संकेत देत असतात. जर तुम्हाला शुक्रवारी पहाटे 3 ते 6च्या दरम्यान, मंडळी 3 ते 6च्या पहाटेच्या दरम्यान तुम्हाला पहाटेच्या वेळी तुम्हाला स्वप्नात स्वच्छ पाणी, हिरवेगार शेत किंवा पांढरी गाय दिसली तर समजून जा की माता महालक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे. अजून एक अनुभव सांगते मंडळी, हा अनुभव खूप
म्हणजे खूप कमी स्त्रियांना, की नाही तर म्हणजे असं खूप कमी दादांना आला असेल, की पहाटेच्या वेळी आपण जेव्हा एकदम गाढ झोपेत असतो, जेव्हा आपण म्हणतो ब्रह्ममुहूर्त, तर त्या जर ब्रह्ममुहूर्तामध्ये जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे पावले, लाल पावले कुंकवानी किंवा स्वस्तिक जर दिसत असेल, तर समजून जा तुमच्या घरामध्ये आता अखंड वैभव लक्ष्मीचा हा वास नक्की राहणार आहे. हे संकेत खूप कमी आणि खूप हातावर मोजणाऱ्या लोकांना मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी. त्याचबरोबर पहा मंडळींनो, हिरवेगार शेत किंवा पांढरी गाय दिसली तर समजून जा की माता महालक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केलाय आणि तुमचे दारिद्र्य आता संपणार आहे. हा संकेत, हा अत्यंत शुभ संकेत आहे मंडळी. पण या उलट जर तुम्हाला स्वप्नात अस्वच्छ पाणी, जळालेले लाकूड यांसारख्या गोष्टी किंवा स्वतःला उंचीवरून खाली पडताना किंवा विचित्र स्वप्न, जसं की तुम्हाला भरपूर, मी इथे नाव नाही घेणार, पण भरपूर अशी विचित्र स्वप्न जर तुम्हाला पडली किंवा पाहिली, तर हा अशुभ संकेत असू शकतो. याचा अर्थ असा की तुमच्यावर काहीतरी मानसिक दडपण येणार आहे किंवा प्रकृतीची तक्रार उद्भवू शकते. असे स्वप्ने पडल्यास घाबरून न जाता उद्या सकाळी महादेवाला किंवा महालक्ष्मीला एक दिवा लावून प्रार्थना करा. सर्व संकटे टाळेल. आता पहा मंडळी, आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, उद्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्यात आणि कोणत्या चुका कटाक्षाने टाळायच्या आहेत ते सांगणारच आहे. पण त्या अगोदर कमेंट जर केली नसेल, तुमची कुलदैवत कोणती आहे, तर आज शुक्रवार आहे मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तर मला नक्की कळवा तुमची कुलदैवत कोणची आहे. मंडळी, उद्या काय करावं, तर उद्या सकाळी उठल्याबरोबर माता पित्यांचं चरणाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या. कारण तुमच्या कुंडलीतले गुरु यामुळे अधिक बलवान होईल. कामावर निघताना खिशात एक लाल रंगाचा रुमाल किंवा अक्षदा ठेवून निघा. उद्या काय टाळावे, तर पहा मंडळी, उद्या चुकूनही कोणाकडून मोफत वस्तू किंवा विनाकारण कर्ज घेऊ नका. घराच्या मुख्य उंबरट्यापाशी बसून कोणाशीही वाद घालू नका. बोलण्यात उद्धटपणा आणू नका, नाहीतर आलेली लक्ष्मी दारातूनच परत फिरेल. आता त्याचबरोबर पहा मंडळी, भरपूर ठिकाणी असं पाहायला मिळतं की उंबरट्यावर बसून गप्पा मारल्या जातात. काही ताई किंवा काही महिला अशा असतात की उंबरट्यावर जर कुणी आलं तर त्यांना उंबरट्यावर बसवतात किंवा त्या स्वतः उंबरट्यावर बसून गप्पा मारतात. पण हे अति चुकीचं आहे. त्यामुळे काय होतं, जी घरामधली थोडीफार जी लक्ष्मी असते ना, ती सुद्धा निघून जाते आणि जी लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे, ती देखील बाहेर निघून जाते. आल्या पावलीशी निघून जाते. त्याच्यामुळे उंबरठ्यावर कधीही बसू नये आणि बाहेरचा कुणीही व्यक्ती येऊ त्याला पण उंबरठ्यावर बसू देऊ नका आणि तुम्ही स्वतः देखील उंबरठ्यावर बसू देऊ नका. आता मंडई, वेळ आली आहे त्या 2 महाचमत्कार उपायाची, जे तुमच्या आयुष्यातील धनाची चणचण कायमची मिटवतील. हे उपाय व्यवस्थितपणे समजून घ्या. आता पहा मंडळी, शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान उरकून घ्या आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. एका तांब्याच्या पात्रात स्वच्छ जल घ्या. त्या जलामध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये, आता जर तुमच्याकडे गंगेचं पाणी असेल तर तुम्ही ते गंगेचं पाणी देखील त्याच्यामध्ये टाकू शकता आणि जर तुमच्याकडे गंगेचं पाणी जर नसेल तर गुलाब पाणी असेल तरीही चालेल किंवा गोमतार जरी असलं तरीही चालेल. पण ह्या 2 पैकी एखादी वस्तू असली ना तरीही अतिउत्तम. आता त्या मंडई बघा, त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाका. त्यानंतर 2 लाल रंगाचे फुले टाका, जसं की जास्वंद असेल किंवा लाल गुलाब असेल. हे तयार झालं जल तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि उंबरठ्यावर मनोभावेने शिंपडा. पात्रात उरलेलं सर्व जल तुमच्या घरातील तुळशीच्या झाडाला अर्पण करा. हे झालं सकाळचा महाउपाय. आणि त्याचबरोबर हे सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या दारावर किंवा तुमच्या उंबरठ्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे वाकडं काढायचं नाही, स्वस्तिक हे सरळ काढा. त्याचबरोबर उंबरठ्यावर नक्की, उद्या शुक्रवार आहे आणि उद्या महालक्ष्मीचा वार आहे, त्याच्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं लिंपन हे नक्की करा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लिंपन करता तिथे अक्षदा नक्की अर्पण करा आणि 8 अष्टगंध, म्हणजे जसं की आपण 8 लक्ष्मीचं जे स्वरूप असतं तसे तुम्ही 8 टिपके देऊन महालक्ष्मीचं स्वरूप तिथे एका बाजूला काढा आणि उजव्या साईडला दिवा नक्की ठेवा आणि कापूर जाळा. यामुळे काय होईल, अखंड लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहील. त्याचबरोबर मंडळी, कापूर हा आवर्जून जाळला पाहिजे. कापूर जर आपण जाळत असलो, जी काय आपल्या घरामधली नकर्मक ऊर्जा असते ती बाहेर निघून जाते आणि सकर्मक ऊर्जा आपल्या घरात येते. आता दुसरा महाउपाय सांगते मंडळींनो. शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष काळात महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रा किंवा म्हणजे तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे बसा किंवा चित्र असेल तरी चालेल. एका मातीच्या किंवा चांदीच्या पंतीत गाईचं शुद्ध तूप भरा. त्या तुपामध्ये 2 अखंड लवंग टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा. त्याचबरोबर एक मंत्र जप देखील करा. ओम महालक्ष्मी देवाय नमः.
ओम महालक्ष्मी देवाय नमः. आता जर तुमची कुलदेवतेचा तुमच्याकडे जर मंत्र असेल तर तुम्ही तो मंत्र जरी जप केला तरीही चालेल. आणि जर तुमच्याकडे कुलदेवतेचा मंत्र नसला तर तुम्ही ओम महालक्ष्मी देव हा जरी मंत्र म्हणले तरीही चालेल. कमीत कमी 108 वेळा. आणि तुमच्या सोयीच्छेने तुम्हाला किती वेळा मंत्र जप करायचा आहे तो देखील तुम्ही करू शकता. पण हे उपाय किंवा आपण जेव्हा पूजापाठ करतो ना तेव्हा आपल्याला सारखं पाठीमागून फिरून बघायचं नाही. डाव्या हाताने कधी आरती करायची नाही. त्याचबरोबर साईडला मोबाईल ठेवून करायची म्हणून पूजा अजिबातच करू नका. श्रद्धा आणि मनोभावेने ही पूजा हे उपाय करत जा. त्याचं फळ हे तुम्हाला आवर्जून मिळणार आहे. उपायाचे नियम तर तुम्ही समजून घेतले. पण मेष राशीच्या मंडळीनं उद्या दुपारपर्यंत तुम्हाला एक असा गुप्त संकेत मिळू शकतो ज्याची तुम्ही अनेक दिवस वाट पाहत आहात. तो फोन, एखादा महत्त्वाचा संदेश किंवा अनपेक्षित भेट कोणती असेल हे ग्रह जरी पूर्ण स्पष्ट करत नसले तरी लाभ स्थानातील राहू काहीतरी अद्भुत आणि अनपेक्षित घडवण्याचे थेट संकेत देत आहे. हा संकेत ओळखण्यात चूक करू नका. तुमचे सामर्थ्य अथंग आहे. स्वतःला कधी कमी लेखू नका. उद्याचा हा शुक्रवार तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सन्मानाची दिशा देणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी देवाय नमः आणि तुमच्या कुलदेवताचं किंवा तुमची कुलदैवतचं नाव नक्की लिहा. आणि हा व्हिडिओ आपल्या मेष राशीच्या मित्रपरिवारांसोबत, नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत